पतीच्या मृत्यूनंतर संपत्ती आणि प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या सासूची चक्क सुनेने सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली। या प्रकरणी अजनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत महिलेसह तिच्या 2 चुलत भावांना अटक केली आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। सुनीता राऊत वय 54 असे मृत महिलेचे नाव आहे, तर वैशाली राऊत वय 32 असं आरोपी सुनेचे नाव आहे। तिच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती आणि मुलांच्या मृत्यूनंतर मृत सुनीता राऊत या सून वैशाली आणि 5 वर्षाच्या नातीसोबत नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होत्या। 28 ऑगस्ट रोजी सुनीता याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असा बनाव आरोपी वैशालीने रचला। त्याच दिवशी तडकाफडकीत तिने सासूवर अंत्यसंस्कार देखील केले। मात्र सासू आणि सुनेत वाद झाला। या वादातून काहीतरी विपरीत घडले अशी कुजबूज शेजाऱ्यामध्ये सुरू होती। काहींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संपूर्ण हत्याकांडाचा छडा लावला। दरम्यान आमच्या घरी रात्री 2 मामा आले होते, त्यांनी माझ्या आजीचा गळा दाबला अशी माहिती आरोपी वैशालीच्या 5 वर्षीय मुलीने पोलिसांना दिली। यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता आपणच सुनीता यांची हत्या केली असल्याची कबुली त्याने दिली। मृत सुनीता या वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेत होत्या। तसेच सासूचा काटा काढला तर पूर्ण संपत्ती आपली होईल या विचारातून वैशालीने हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वैशाली तसेच तिचा भाऊ श्रीकांत हिवसे आणि प्रकाश हिवसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे। वैशालीचे दोन्ही चुलत भाऊ मध्य प्रदेशातील पांडुर्णा जवळील पांढरगुडी येथील राहणारे आहेत।